नमस्कार मंडळी, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल तुम्ही बघितलंच की काल हळद होती आणि आज लग्न आहे. आणि काल आम्हाला रात्री 2:30 वाजले झोपायला, त्यामुळे सकाळी 8 वाजता उठले सर्व. आणि इकडे बघा मी चालले आता दूध घ्यायला. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतं आहे. आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि पहिले दूध घेऊन येते म्हटलं, मग कारण फटाफट आवरायचं आहे. परत लग्नाला पण जायचं आहे. हे बघा किती छान आहे, तर फुलं उमलले, इतके सुंदर, इतका छान कलर आहे ना या फुलांचा. खूप युनिक आहे, जरा वेगळेच आहेत, खूप छान दिसतात. आणि इकडे बघा मस्त सकाळची शांतता आहे, खूप छान वाटतं आहे. त्यानंतर फटाफट आवरलं, सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला, घरातले काही कामं झाले. आणि म्हटलं मला पार्लरला जायचं होतं मेकअपसाठी, सो मग मी पण फास्ट आवरलं आणि पोहोचले पार्लरमध्ये. इकडे बघा मी आलेली आहे. काही गडबडीत पूर्ण व्हिडिओ वगैरे काही घेतलेलं नाही, कारण उशीरच झालेला होता. मग फटाफट रेडी झाले. मग आम्ही सगळे निघालो लग्नाला जायला. हे बघा डोलो कशी बसली आहे, डोलोच्या आत्तूसोबत. आणि आम्ही निघालो होतो. आईन ते आधीच एका लग्नासाठी गेलेले होते गावात, त्यांना तिथून पिकअप करून मग वडांगळीला जायचं होतं लग्नासाठी. आणि मी माझं लुकच दाखवला नाही, त्यामुळे इकडे बघा असा लुक केला होता मी. कसा वाटतोय नक्की सांगा. थोडंसं पुढे गेलो, सर्वांना भूक लागली, मग रस्त्यातच छान पेरू घेतले आणि सर्वांनी गाडीतच खाल्ले. हे बघा सासूबाई आहेत, ननंदबाई आहेत, त्यांच्याही सासूबाई होत्या सोबत, समोर भाऊजी होते. आम्ही सगळे बसलेलो होतो, मस्त पेरू खात खात लग्नाला पोहोचलो. आणि आम्ही जाईपर्यंत लग्न तर लागलं होतं, थोडा उशीरच झाला. मग हे बघा पोहोचलो लग्नामध्ये. सर्व बसलेले होते, सर्व माझ्या सासूबाई आहेत, काही आत्या आहेत, आजी आहेत, सर्व काही एकत्र बसले होते सगळेजण. नंतर आम्ही जेवणासाठी गेलो, तर तिथे लाईन होती आधीच. मग आम्ही हे खेळलो चिडिया उड. हे बघा डोलोची खूप मस्ती चालू होती. आणि इकडे इतकी सगळी गर्दी होती जेवणासाठी, सो आम्ही खालीच बसून घेतलं होतं जरा वेळ. त्यानंतर जेवण केलं, मग गेलो स्टेजवरती फोटो काढण्यासाठी. हे बघा सर्वांचं फोटो काढणं चालू होतं. आणि डोलोचे बाबा कॅमेऱ्यात, मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढत होते. हे आहे नवरा नवरी. हे बघा डोलो कशी मस्त निवांत बसली आहे आत्तू आणि मामासोबत. आणि इकडे फॅमिली फोटो चालले, सर्वजण मस्त इथे येऊन फॅमिली फोटो काढत होते. हे बघा आमच्या मोठ्या जाऊबाई. त्यांना वाटलं फोटो काढते, नंतर म्हणता ब्लॉग चालू आहे का, मग त्या साईडला गेल्या. सर्व बसले होते, जेवण वगैरे झाले होते सर्वांचे. इकडे बघा नंतर आल्या त्या व्हिडिओमध्ये. आणि इकडे आमच्या मॅडमचं फोटोशूट चालू होतं, ती खूप नाटक करत होती फोटो काढण्यासाठी. हे बघा इकडे तिकडे बघत होती, खूपच तिने नाटक केलं. त्यानंतर 1-2 फोटो काढू दिले फक्त. इकडे सर्व ज्याचे त्याचे फोटोमध्येच बिझी होते. बघा ही उठून लगेच खेळायला पण लागली. आम्ही पण थोडेफार फोटो काढले सर्वांनी एकत्र. डोलोनी पण तिच्या आत्तूसोबत फोटो काढले. ती मुद्दाम फोटो काढायच्या वेळेस डोळे झाकत होती, त्यामुळे मग इतके तिचे काही फोटो आले नाही. मग छोटासा व्हिडिओज केला. हे बघा मागं सगळे बसलेले होते. छोट्या ननंदबाई फोटो काढून काढून दमल्या होत्या. नंतर मस्त लॉनमध्ये आम्ही बसलो जरा वेळ, छान सावली होती. या दोघी बहिणी बघा कशा फोटो काढत होत्या, मस्त खेळल्या दोघी पण. नंतर मग हे सगळं बसवलेलं ते मानाच्या ज्या बायका असतात त्या मान घेण्यासाठी, इथे मी थोडंसं शूट केलं. त्यानंतर म्हटलं एखादी रील करूया, छान आवरलं इथं. पण काय रील करण्यासाठी काही प्रायव्हसीच नव्हती, त्यामुळे अशी ही रील झालेली आहे. त्यानंतर हा मेकअपचा टाईम. हे तर सर्वांना माहीतच असेल कसं करतात, विचित्र भूत बनवून सोडतात बायका. ते सगळं चालू होतं. इकडे सुनमुख बघत होते सर्वजण, सर्व माझ्या सासूबाई वगैरे सर्व लाईनीत उभ्या होत्या. मस्त लाईन लावलेली होती सर्वांनी सुनमुख बघण्यासाठी. आणि छोट्या सासूबाई इथे बसल्या होत्या सर्वांच्या पर्स सांभाळत. हे बघा मस्त बसल्या आहे चेअर घेऊन, त्यामुळे सगळे येऊन त्यांच्याजवळच पर्स ठेवत होते त्यांच्या. हे बघा दाखवत होत्या की किती पर्स आहेत माझ्याकडे सांभाळायला. माझ्या पण पर्स घ्यायला तयार होत्या त्या म्हणत होत्या तुझ्या पण पर्स इकडे आणून दे, तू नको सांभाळत बसू. मी इथे बसले. आणि बघा लाईनीत सर्वजण चालले होते, एक एक जण सुनमुख बघत होतं. हा कार्यक्रम बराच वेळ चालतो.
आम्ही पण सोनमुख बघितलं, सर्व काही केलं आणि अशी मस्करी करत होत्या बाया एकमेकांची. बघा या आजी ज्या आहे रेड लुगड्यावाल्या, त्यांनी या बाईच्या डोक्यावरती फूल लावले प्लास्टिकचं. अशी मस्करी चालते बायकांची खूप. आणि इकडे बघा आता कुणाचा नंबर काय माहिती. ते बघा त्या बोलत होत्या की आता फुल काढून मग फोटो काढ माझा पुन्हा. आणि हा आमचा फॅमिली फोटो. खूप मोठी फॅमिली, तसं ओळख करून द्यायचं ठरलं तर स्पेशल व्लॉगच करावा लागेल. त्यामुळे प्रत्येकाचं असं एक एक जणाचं सांगावं लागेल आणि त्याच्यासाठी मी स्पेशल व्लॉग करेल एखाद दिवस. आता सध्या थोडेफार सांगते, नंतर आम्ही पण थोडेफार फोटो काढले. आणि हे बघा हा स्पेशल माझ्या मिस्टरांनी माझा फोटो काढलेला आहे. इतका सुंदर, मला खूपच आवडला तो. सगळे फोटो छान छान काढलेत. आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो सिन्नरला. खूप थकलो होतो आणि मेकअप माझा इतका छान झाला होता की संध्याकाळपर्यंत मस्त वाटत होता, पण मीच खूप थकलेली होते. मस्त चहा वगैरे केला आणि उद्या आमच्या गावाला आमच्या घरी एक वेगळा कार्यक्रम आहे. ते मी तुम्हाला सांगेलच काय आहे. त्याची तयारी करण्यासाठी आई आणि भाऊ मार्केटला गेलेले होते भाजीपाला घ्यायला आणि इथे मी मठ पण भिजत टाकलेले होते, तर ते पण घेतले काढून ओढणीत. आणि मग सर्वच दमले होते, त्यामुळे म्हटलं फक्त बिर्याणी करूया. त्यामुळे इकडे मी बिर्याणीची तयारी केली. आणि हे वाटाणे वगैरे भाजीपाला उद्याची तयारी आहे. ते सगळं साफसफाई इथेच करून घेऊन जायची आहे गावाला. त्यामुळे इकडे बघा मी असे छान मस्तपैकी बिर्याणी केली. आणि इकडे आई आणि पिंकूताई सगळं काही साफ करत होत्या, वाटाणे वगैरे उद्याच्या तयारीसाठी. आणि उद्या काय आहे ते नक्की व्लॉगमध्ये बघा. उद्याच्या व्लॉगमध्ये येईलच. एक प्रोग्राम आहे आमच्या घरी, तो कसला आहे काय ते उद्या कळेलच. त्यानंतर 11:30 वाजता रात्री आम्ही गावी गेलो. तिथे वरात चालू होती. वरात तिथं काही नाश्ता वगैरे आलं नाही, कारण खूप वेळ आम्ही थांबलो नाही. डोलोला खूप झोप येत होती, त्यामुळे मग तिथे खूप जास्त काही थांबता आलं नाही. तिथून लवकरच गेलो, कारण 2-3 दिवसापासून 1:30-2 व्हायचे झोपायला. त्यामुळे सर्वच खूप जाम झालेले होते. आणि उद्या कार्यक्रम पण आहे दुसरा.